मुंबईतील मगवा चाळ गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या पर्यावरणक मूर्ती आणि देखाव्यासाठी चर्चेत आहेत। यंदा बाप्पाची मूर्ती रेशम दोरे आणि लोकरच्या आकर्षक गोंड्यांनी सजवलेला आहे। भविष्यातील मुंबई कशी असावी आणि त्यात पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी याचा चलचित्र देखावा यावेळी उभारण्यात आलाय। यंदाचा हे मंडळाचं 58वं वर्ष आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत हे मंडळ पर्यावरण मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईतील मगवा चाळ येथील गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आणि देखावा प्रत्येक वर्षीच भाविक भक्तगणांना आकर्षित करताना पाहायला मिळतोय। यंदाचं रूप आपण जर पाहिलं तर बाप्पाची संपूर्ण मूर्ती जी आहे ती पर्यावरणपूरक आणि रेशमी दोऱ्यांनी जी ती मूर्ती बनवण्यात आलेली आहे। तसंच बाप्पाला जो जांभळ्या कलरचा धोतर नेसवलेला आहे ते सुद्धा लोकराच्या मोठ्या गोंड्यांनी जे ते बनवण्यात आलेले आहे आणि बाप्पाच्या अंगावर असलेले जे दागदागिने आहेत त्यांना सुद्धा गोंड्यानेच बनवण्यात आलेले आहे। ही झालं बाप्पाच्या मूर्तीचं मनमोहक रूप, पण आज बाप्पाच्या बाजूला असलेल्या देखाव्यांची सुद्धा यंदा चर्चा होताना पाहायला मिळते। 2026-25च्या नंतरची मुंबई म्हणजेच भविष्यातली मुंबई कशी असावी आणि तिला पर्यावरणाची साथ कशी असावी या अनुषंगाने इथे जो आहे तो देखावा उभा करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण देखावा ज्यांनी घडवला त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत की नेमकी ह्याच्या मागची संकल्पना काय। सर, खरं तर पुढारीमध्ये स्वागत आहे तुमचं। नेमकी हा संपूर्ण देखावा घडवण्याची काय संकल्पना होती? ग्लोबल वॉर्मिंग आणि पृथ्वीचं जे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते खूपच आहे आणि तरी मेट्रोचा प्रोजेक्ट मी बनवला आहे तर सार्वजनिक वाहनं लोकांनी वापरावी तर त्यामुळे आपला पृथ्वी जी आहे ती वाचवली जाईल असं माझं हे आहे। त्या संघाने मी देखावा बनवला आहे। त्या संपूर्ण देखाव्यात जास्तीत जास्त झाडं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे एकंदरीत पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई भायखळा।